जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन सुरू आहे, या रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने एक अत्यंत जास्त महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे की पदवीचे विषय म्हणजे जे काही डिग्री आपण घेतलेली आहे, त्या डिग्रीचे विषय कशा प्रकारे चूज करायचे, मुख्य विषय कोणता आहे, गौण विषय कोणता आहे, कशा प्रकारे समजायचा आहे आणि 3 विषय निवडायचे का 1 विषय निवडायचा, त्याचं क्लॅरिफिकेशन होताना दिसत नाही। मला असं वाटलं की आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना या बाबतीमध्ये आपल्याकडे असलेलं जेवढं काही नॉलेज आहे ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा। सगळी गोष्ट आपण या ठिकाणी तपशीलवार पद्धतीने पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण माहिती। परंतु माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेली जी सीटीटीची एक्झाम आहे ती देऊ इच्छित असाल, त्याची तयारी करत असाल तर त्याच्या तयारीकरिता उपलब्ध आहे मिशन सीटीटी बॅच। यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स होणार आहे, सगळ्या विषयाचे, पेपर 1 असेल पेपर 2 असेल, दोन्ही विषयांचे, त्याच्यासोबतच पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, महाराष्ट्रामधलीच नव्हे तर पूर्ण दिल्लीची पण एक जबरदस्त अशा प्रकारची टीम आपल्याकडे जी आहे अवेलेबल आहे। यांचं तुम्ही निश्चितपणाने मार्गदर्शन घेऊन पहिल्याच दमामध्ये सीटीटी क्रॅक करू शकता। आणि जर का आपण कार्यरत शिक्षक असाल किंवा टीईटीची तयारी करू इच्छित असाल, जी की येत्या मे महिन्यामध्ये होऊ शकते, तर त्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी बॅच। याही बॅचमध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याच्याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी तुम्हाला यामधून मिळून जाणार आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, सहजपणाने तुम्ही व्हिडिओज डाउनलोड करून देखील ठेवू शकता। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त प्ले स्टोर वरून या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे। आता आपलं ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे। तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, परंतु आपल्याला कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली कोणते विषय आपल्याला चूज करायचे आहेत। कारण कधी कधी काय होऊन जातं की रिझल्ट पाहिल्याच्या नंतर लवकर आपल्याला लक्षात येत नाही की एक्झॅक्टली आपले विषय कोणते आहेत आणि आपण ग्रॅज्युएशन फार कधीतरी करून ठेवलेलं राहतं, त्याच्यामुळे आपल्याला तेच फारसं आठवत देखील नाही। त्या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलला जी सूचना आलेली आहे, अगोदर ती सूचना बघूया, त्यानंतर आपण त्याच्या संदर्भामध्ये जे आहे डिस्कशन करूया। तर बघा, हा पवित्र पोर्टलवरील आलेल्या सूचनेमधला मुद्दा क्रमांक आहे 9। या 9 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं, शैक्षणिक अर्हतेअंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषय आपण नमूद करायचे आहेत। पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही। गौण विषय ज्याला आपण सबसाइडरी विषय म्हणत असतो, त्या विषयांचा समावेश जर का उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केला तर संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे एक गोष्ट आपल्याला ऑलरेडी आम्ही सांगितलेलंच आहे, या ठिकाणी देखील स्पष्ट होते आहे की जे आपल्याला डिग्रीला विषय आहेत त्या विषयापैकी फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी जे आपले मुख्य किंवा प्रधान विषय आहेत, प्रिन्सिपल सब्जेक्ट्स आहेत, तेवढेच आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो, अपलोड करू शकतो। आपल्याला जे गौण विषय आहेत ते अपलोड करता येत नाही। मग आता हे आयडेंटिफाय कसे करायचे, महत्त्वाचा आपला प्रश्न तोच आहे। आणि आणखी याच्यासोबत ना एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, ती थोडीशी आपण या ठिकाणी समजून घेऊया की ज्यांचे डिग्रीचे मार्क्स ॲज इट इज आपल्याला टाकण्यात आलेले नाहीत रिझल्टवरती, म्हणजे ज्यांचा रिझल्ट जो आहे CGPA, OGPA किंवा लेटर ग्रेडचा आहे, अशा उमेदवारांनी काय करायचं आहे की प्रत्येक युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याला जे आहे कन्वर्ट करून घ्यायचं आणि नंतरच मग आपले आपले जे मार्क्स आहेत ते टाकून घ्यायचे। आता त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन असं आहे, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीचा वेगवेगळा फॉर्म्युला आहे की आपण आपल्या कॉलेजकडे जावं, कॉलेजकडून ते लिहून घ्यावं एका लेटर हेडवर की आपल्याला एक्झॅक्टली किती मार्क्स होते, त्यापैकी मला किती मिळाले, त्याची पर्सेंटेज एक्झॅक्टली किती आहे, हे आपण लिहून घ्यायचं आहे। आता एक गोष्ट आपण या ठिकाणी चर्चा करूया की कसं ठरवायचं की माझे विषय मुख्य कोणते आहे आणि गौण विषय कोणते आहे। आता एक तर लक्षात आलं की मुख्य विषयासाठी मी पात्र आहे, मग रिझल्ट वरती आपल्याला ते लक्षात येत नाही। मग आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे
कन्व्होकेशन सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि कंपल्सरी देखील आहे. म्हणजे आपल्याला पवित्र पोर्टलला ते अपलोड करावंच लागतं. रिझल्ट अपलोड करावा लागतो, त्याच्यासोबत कन्व्होकेशन. आता कन्व्होकेशन सर्टिफिकेट आपल्या हातामध्ये आल्याच्या नंतर त्या कन्व्होकेशन सर्टिफिकेटवर दोन्ही गोष्टी नमूद असतात. एक असतं मुख्य विषय असा देऊन त्याच्या समोर एखादा विषय लिहिलेला असतो किंवा 2-3 विषय असू शकतात आणि त्याच्यानंतर जे आहे खाली लिहिलेलं राहतं गौण विषय. आता काही युनिव्हर्सिटींचे जे आहे नियम वेगवेगळे राहतात. तर काही युनिव्हर्सिटी लिहून देते की बाबा हा तुमचा मुख्य विषय आहे, हा तुमचा गौण विषय आहे. त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. जो मुख्य विषय आहे तो त्यांचा टाकून दिला तरी चालतं. जसं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे नाशिकचं आहे, त्यांच्या कन्व्होकेशनवर जे सब्जेक्ट मेन्शन असतात 3 सब्जेक्ट, ते तिन्ही मुख्य विषय आहे. म्हणजे 3 पैकी 3 विषय टाकू शकतो आपण. किंवा एखादी युनिव्हर्सिटी आहे तर त्यांच्याकडे जे आहे फक्त एकच सब्जेक्ट हा प्रिन्सिपल असतो. मग आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं कन्व्होकेशन सर्टिफिकेट. डिग्रीवरती देखील बऱ्याच वेळा ते नमूद नसतं. मग अशा कंडिशनला आपण काय निवडायचं आहे? तर बेटर आहे की आपण आपल्या कॉलेज सोबत या ठिकाणी जे आहे संपर्क करावा. त्यांना विचारावं, त्यांच्याकडे ते सगळे आपले जे रिझल्ट आहेत ते घेऊन जावे. त्यांच्याकडे जे आहे जी इन्फॉर्मेशन आहे ती लिखित स्वरूपामध्ये घ्यावी, ओरली घेऊ नये. कारण बऱ्याच कॉलेजेसमध्ये असं आढळलेलं आहे की बरेचसे जे प्रोफेसर आहेत ते ओरली सांगून देतात, हो हो तुमचं पॉलिटिकल सायन्स आहे, हो तुमचं इंग्लिश लिटरेचर आहे. पण जर ते नसेल तर मग कसं? कारण आपल्याला ज्या पद्धतीने जे आहे आपल्याला आज प्रश्न पडलेला आहे की माझा विषय कोणता आहे. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एखादा नियुक्ती प्राधिकारी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल, तर मग त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणाऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याला देखील तोच प्रश्न पडलेला असेल. मग त्यांना आपल्याकडे दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे. म्हणून आज आपण आपल्या कॉलेजकडून जे आहे लिखित स्वरूपामध्ये पत्र घ्यावं की यांचा हा रिझल्ट आहे, या रिझल्टमध्ये यांचा हा मुख्य विषय आहे, हा गौण विषय आहे. काही युनिव्हर्सिटीजमध्ये एकच विषय असतो, काहींमध्ये 3 पैकी 3ही विषय असतात. त्या परीने जे आहे कन्व्होकेशन सर्टिफिकेट आपल्यासाठी अत्यंत जास्त आवश्यक असतो. त्यांच्याकडे कन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही, मग त्यांना फॉर्म भरता येत नाही का? त्यांनाही फॉर्म भरता येतो, त्यांना रजिस्ट्रेशन करता येतं. त्यांनी फक्त डिग्री सर्टिफिकेट अपलोड करून द्यावं, रिझल्ट अपलोड करून द्यावा आणि सबमिट करून घ्यावं. परंतु ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या वेळेपर्यंत आपल्याला कन्व्होकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊनच यावं लागणार आहे. अन्यथा मग आपल्याला जॉईनिंग दिली जात नाही. बरेच जवळपास जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जे आहे ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही अप्लाय करा, त्यांचं जे काही फीस असेल, चालान असेल, ते चालान तुम्ही या ठिकाणी भरा आणि येत्या काही जवळपास 40 दिवसांमध्ये तुम्हाला ते बाय पोस्ट आपल्या घरपोच पद्धतीने जे आहे आपलं कन्व्होकेशन सर्टिफिकेट भेटून जातं. मुख्य मुद्दा हाच आहे डिग्री सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा डिग्रीच्या विषयांच्या संदर्भामध्ये की आपण जे आहे कन्व्होकेशन सर्टिफिकेटवरून ते डिसाईड करू शकतो. आणि लक्षात घ्या, आपला जर का डिग्रीचा विषय चुकला, आपण जर का गौण विषय या ठिकाणी टाकून दिला, तर असं समजून जायचं आहे की आपली निवड देखील चुकणार आहे. आणि निवड चुकली म्हणजे आपण डायरेक्टली डिस्क्वालिफाय होणार आहोत. असं नाही आहे की ठीक आहे माझं मराठी होतं, मी इंग्लिश पण टाकलं, मराठी पण टाकलं, मग आता माझं इंग्लिश नव्हतं ना तर मग मला मराठीसाठी पात्र करा. तसं होत नाही. आपण चुकीची माहिती दिली, एकदा आपली निवड त्या विषयासाठी जर का झाली म्हणजे आपण या ठिकाणी जे आहे डिस्क्वालिफाय होऊ शकतो. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचा मीडियम जरी चुकला तर चालतं, परंतु ग्रॅज्युएशनचा विषय हा चुकता कामा नये. त्यामुळे कन्व्होकेशन सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे आणि कन्व्होकेशन सर्टिफिकेट नसेल तर मग आपण आपल्या कॉलेजच्या वतीने कॉलेजकडे जावं आणि त्यांच्याकडून लिहून घ्यावं. आणखीन जर का आपल्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामधले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीनं त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा जर का प्रश्न कॉमन असतील तर त्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.